श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ दीपावली। दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा हा माझा व्हिडिओ आहे। छोटूसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। बाहेर छान रांगोळी काढलेली आहे आणि इथं मी हॉलमध्ये देवघराच्या समोर लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीची पूजा केलेली आहे। मी कोणत्या सेवा केलेल्या आहेत, आमच्याकडे कोणती प्रथा आहे, लक्ष्मीपूजनला आम्ही काय करतो, हे सर्व मी तुमच्यासोबत एक 4 ते 5 मिनिटांमध्ये शेअर करणार आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जय माता दी लिहायला विसरू नका। आमच्याकडे लक्ष्मीपूजनची कशी पद्धत आहे ते दाखवते। आता इथं मी एक पाट घेतलेला आहे, त्याच्यावर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे। सर्वप्रथम मी गणपती बाप्पाची पूजा करते, कारण चंदन, गुलाल, हळदी कुंकू आणि माता लक्ष्मीची पूजा हे सर्व लावून हळदी कुंकू जे आहे तर ते गणपती बाप्पा, लक्ष्मी माता, कुबेर देवता आणि आपली जे कुलदैवत आहे, तर तुमचं काय कुलदैवत आहे, आमचं तुळजाभवानी मातेचं टाक असतं ना, ते टाक मी बाजूला ठेवलेलं आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घेतली। मग नारायणाची श्रीहरी विष्णूची पूजा करायची असते। मग श्रीहरी विष्णूची पूजा करून घेतलेली आहे। पहिलं मंगल स्नान केलेलं आहे। मी मंगल स्नान करून मी पाटावर त्यांना ठेवलेलं आहे, वस्त्र टाकून नवीन वस्त्र घातलेले आहेत। मंगल स्नान करून स्नान केलं आणि त्याच्यानंतर विष्णूची पूजा झाली की माता लक्ष्मीची जे मूर्ती आहे, मूर्तीचं पण म्हणजे मंगल स्नान करून कुंकुमार्चन करून मग हळदी कुंकू लावून हे करून मग मी छान वस्त्र घालून माता लक्ष्मीला इथं ठेवलेलं आहे। मग एक फोटो ठेवलेला आहे। आणि कुबेर देवता माझ्याकडे मूर्ती नव्हती कुबेराची, म्हणून मी माता लक्ष्मीच्या म्हणजे कुबेर देवताची सुपारी म्हणूनच त्याची पूजा केलेली आहे। आता इथं दुरून कॅमेरामध्ये दिसत नाही कारण कोणी व्हिडिओ भरायला नव्हतं, मी म्हणून असं स्टँडवर लावून मी हे करायले। आणि माझ्या एका मुलांनी पण भरला, कारण पूजा करताना व्हिडिओ मी साईडला ठेवला कॅमेरा, तर मग अर्धमन इकडं अर्धमन तिकडं लागतं, म्हणून पूजा मांडणी करताना नाही दाखवलं। तर अशा प्रकारे ही सर्व पूजा मांडणी करून घेतलेली आहे आणि कुंकुमार्चन केलेलं आहे। नारायणाची पूजा झालेली आहे, कुबेर देवताची झालेली आहे। लक्ष्मीचे चरण होते माझ्याकडे, तर मग लक्ष्मीचे चरण छान एका याच्यामध्ये ठेवून थोडंसं सजवलं आणि मग धूप दीप ओवाळून घेतला, तुपाचा दिवा प्रज्वलित केला आणि बाजूला छान अशा पंत्या लावलेल्या आहेत खाली आणि साईडला पण छान असं सजवलेलं आहे। आणि मग सर्व झाल्यानंतर जे काय माझ्याकडे फराळाचं आहे ते फराळाचं ठेवलेलं आहे। मिठाई म्हणून काजू कतरी ठेवलेली आहे। आता बाजूला जे भांडं रिकामं दिसते लक्ष्मीच्या बाजूला, तर तिथं जे काही घरातली म्हणजे आपली वर्षभराची जे कमाई असते, आपलं खाऊन पिऊन काही हप्ते असतील, जे काही असेल ते सर्व होऊन आपले जे एक्स्ट्रा पैसे मागं पडलेले आहेत, ते मागं पडलेले जे जुनी लक्ष्मी आणि मागच्या लक्ष्मीपूजनचे जे आपले पैसे आहेत लक्ष्मीपूजनचे, ते पैसे मी तिजोरीमध्ये ठेवून त्या पैशाची जुन्या पैशाची पण पूजा करते। तर ही सर्व पूजा झाल्यानंतर मग मी पूजा इथं साईडला ते पैसे ठेवते आणि त्या पैशाची पूजा करते, थोडी धनाची पूजा करते। तर अशा प्रकारे ही पूजा असते। सेवा म्हटलं तर मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्वप्रथम माता लक्ष्मीचा जप करत असते। जप झाल्यानंतर मग माता लक्ष्मीचा श्री सुक्तम बनत असते, त्याच्यानंतर ओम नमो म्हणजे श्रीहरी विष्णूचा जप आणि पुरुष सुक्तमचा पाठ करत असते। इथं छान मी मंदिर सजवलेलं दाखवलं नाही म्हणून मी मंदिर दाखवलं, तुम्हाला फोटो टाकला आणि हे माता लक्ष्मीचं फोटो काढलेले दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारे मी काय करते, सर्वप्रथम श्री सुक्तम, पुरुष सुक्तम आणि माता लक्ष्मीचा 108 वेळा जप, नारायणाचा 108 वेळा जप आणि आपल्या कुलदेवताचा 1 वेळा जप आणि विष्णू सहस्त्रनाम अशा सेवा करते। तर ही पूजा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा। हॅपी दिवाळी।